नमस्कार. आपलं स्वागत आहे आपल्या या मराठमोळा चॅनलमध्ये. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिनाची कथा. स्वामी सुतांनी सांगितलेली. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपला भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती. त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असे दिवस जात होते. त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया. विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपतीबरोबर. पण अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज याने पण खेळायचे. तेव्हा सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व म्हणाला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तू खेळायचं. बस इतकी त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली. आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिला आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस चेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते. आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व गरजा सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. कारण ते इथे ऐक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. ते पाहून त्यांना थोडं रडू यायला लागलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, रडतोस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्याच्यावर हात फिरव बघू. आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामीसुतांचाच पूर्वावतार होता. त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला आणि त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. ती पुढीलप्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा अक्कलकोटमध्ये उत्सव करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की, बाळा, माझा बाळ, मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नानारेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिषविद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर प्रमाणे होता. तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला. त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले, स्वामींचे आत्मलिंग, आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत होते. त्यांच्या हातावर
याचाच अर्थ स्वामींनीवरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटनालाच मान्यता दिली आणि प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्तळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत. एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.